नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। तर आम्ही सगळे मस्त सकाळी सकाळी छान तयार झालोय आणि आता वाजले आहेत बरोबर 6। तर आम्ही निघतोय कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात, म्हणजे दर्शन घ्यायला। सकाळी सकाळी जरा निवांत दर्शन होईल आणि पाहूया गर्दी वगैरे कशी आहे ते दिसेलच। चलो, रेडी व्यवस्थित सगळं छान आहे ना? थंडी वाजते का? थंडी वाजते। चालत चालत जाऊन जाऊन बरोबर गरम होईल। सकाळी सकाळी अगदी फ्रेश प्रसन्न वातावरणात आम्ही देवीला आलोय। छान एकदम ताजा ताजा गजरा आणि ओटी भरून घेतलंय। होप सो गर्दी नसावी, पाहूयात। बाप रे, काय गर्दी यार, प्रचंड गर्दी आहे मित्रांनो, तुफान। तरी पण चला, हॉटेल जवळ घेतल्याचा आमचा फायदा हा आहे की आम्ही लवकर येऊ शकलो। म्हणजे मोजून आम्ही हॉटेलपासून 5 ते 10 मिनिटात मंदिरापर्यंत आलो, तेही चालत चालत। आता पाहूया किती वेळ लागतोय ते। तर छान दर्शन झालं आमचं, म्हणजे बरोबर 6:10 आम्ही लाईन मध्ये उभं राहिलो होतो आणि आता जवळपास 9:45 वाजले, म्हणजे भरपूर गर्दी होती। आणि तरी सकाळी लवकर गेल्यामुळे आमचा फायदा झाला, कारण की आता तर त्याच्यापेक्षा जास्त गर्दी, म्हणजे पूर्ण जे आता लाईन मध्ये उभे राहतील त्यांचा पूर्ण दिवसच जाईल। तर चला, दर्शन छान झालं। आता काहीतरी चहा नाश्ता करू, कारण की सकाळी डायरेक्ट तयार होऊन मंदिरात आलो होतो। आणि मग आपण पुढच्या डेस्टिनेशनला जाऊया। Go with the trend. तर आपलं कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन झालं, खूप छान दर्शन झालं। आणि मी सगळ्यात मेन मेंबरची ओळख करून देते। या आहेत गीताताई कोल्हापूरच्या। हाय। स्वराज्य आर्ट स्टुडिओच्या सर्वा, हो ना? तर आणि ताईंसोबतच आम्ही आलो होतो आपलं कोणतं कोपेश्वर मंदिर ना, कोपेश्वर महादेव मंदिरामध्ये। आणि हे लोकेशन आहे खेद्रापूर, कर्नाटकामध्ये आहे। खूप सुंदर मंदिर आहे। जर तुम्ही कोल्हापूरला कधी आलात तर नक्कीच या मंदिराला एकदा व्हिजिट द्या। खूप पुरातन काळातलं हे मंदिर आहे, पण खरंच सुंदर मंदिर आहे। आणि ताई, खरंच तुम्हाला भेटून खूप छान वाटलं। चला। कोपेश्वर महादेव मंदिर खिद्रापूर, म्हणजे हे मंदिर आहे कर्नाटका आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरती। खूप सुंदर मंदिर आहे। हे प्राचीन मंदिर भगवान शिव आणि विष्णूला समर्पित आहे। खरं तर जुन्या लोकांचं काम करण्याची पद्धत आणि ती त्यांची कला, खरंच यार सलाम आहे त्या लोकांना ज्यांनी कोणी हे काम केलं असेल। एक नंबर मंदिर आहे, जे की सती आणि शिवाच्या पौराणिक कथेवर आधारित आहे। इकडे जर केव्हा वेळ मिळालाच तर नक्की या मंदिराला व्हिजिट करा। विशेष म्हणजे माहिती आहे, प्रत्येक महादेवाच्या मंदिरात नंदी असतो म्हणजे असतोच। या महादेवाच्या मंदिरात नंदी नाहीये, ही एक मोठी याची विशेषता आहे। महालक्ष्मी नमोस्तुते, श्वेतांबरधरे देवी, नानालंकार। परी कुठे? कुठे आलोय आपण आता? कुठे ज्योतिबा? व्हेरी गुड। हे चांग भलर देवा, चांग भलर, ज्योतिबाच्या नावानं चांग भलर। हे नाव तुझं मोठ देवा, कीर्ती तुझी भारी, अरे डंका तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी, अरे कृपा करी माझ्यावरी, हा केला तू धावर, चांग भलर देवा। तर मित्रांनो, अनिकेत भाऊंच्या घरून निघालो आणि डायरेक्टली पोहोचलो ज्योतिबांच्या दर्शनासाठी। आणि दर्शन वगैरे झालं, खूप छान दर्शन झालं। खरं तर भरपूर उशीर झाला होता, आम्हाला वाटलं नव्हतं एवढं छान दर्शन होईल, पण दर्शन बाकी खूप छान झालं। आता इथे तोप उडवण्याचा कार्यक्रम आहे, आम्ही तो पण बघणार आहे। योगायोगाने आम्ही त्याच वेळेला हजर झालेलो आहे। चला तर पाहूया आपण।
भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर हे नाव तुझं मोठं देवा कीर्ती तुझी भारी डंका तुझा ऐकून निघालो तुझ्या दारी अरे कृपा करी माझ्यावरी हा केला तू धावर चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर देवा चांग भलर ज्योतिबाच्या नावानं चांग भलर तर ही बघा माझ्या पाठीमागे तोफ दिसते. ही तोफ उडवण्याचा कार्यक्रम झालेला आहे. म्हणजे तिकडे जेव्हा पालखी उठते आणि इकडे ज्योतिबांची आरती सुरू होते बरोबर त्याच टायमिंगला ही तोफ उडवली जाते आणि खरंच खूप छान नजारा होता जो की मी पहिल्यांदा पाहिला. चला आता नेक्स्ट काय प्लॅनिंग आहे तोही पाहूया आपण. एक नंबर का आपण जोडी बाकी परफेक्ट निवडली. चला चला कुठे परी विटू कुठे नाही मोठं मागण नाही कुळी हावर बापावानी माया तुले कराला दे अरे डोई तुझ्या पाया. आणि आजच्या दिवसाचा शेवट म्हणजे या झगमगत्या हॉटेलमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. खूप छान निसर्गाच्या सानिध्यात हे हॉटेल होतं. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. Hello!